अरे कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, और नियत तेरी साफ है तो घर में ही मथुरा काशी है. त्याच्यामुळे कर्म करत असताना नियत साफ ठेवा. आयुष्यामध्ये देवाला घाबरला नाही तरी चालेल, आयुष्यामध्ये देवाला घाबरला नाही तरी चालेल, पण कर्माला घाबरा. कारण कर्म ही असा दिवा आहे माईबाप जो प्रत्येकाची उधारी फेडल्याशिवाय राहत. ऐसे किती जे पेराल तेच उगवणारे, हे लक्षात ठेवा. जे पेराल तेच उगवणारे. दिवा विझवता येतो, अगरबत्तीचा सुगंध विझवता येत नाही माईबाप. कारण कर्तृत्वाचा आणि कर्माचा सुगंध दरवळला ना तो जनलोकात नाव काढल्याशिवाय राहत नाही माईबाप. म्हणून कर्माचा सुगंध दरवळू द्या. कर्म असं करा. कर्म कुणालाच चुकलं नाही, भगवंतालाही चुकलं नाही. रामायणामध्ये मारिश मामाने कर्म केलं माईबाप. रावणाने सांगितलं प्रभू रामचंद्र अरण्यात गेले, सीता माहेला मोहित करायचं, हरणाचं रूप घ्यायचं आणि सीता मातेला मोहित करून काय करायचं ते करायचं, पण तू हरिण व्हायचं, बाकी काय करायचं ते मी करतो. त्यावेळेस मारिश मामा म्हणाला मला जमणार नाही प्रभू, मला जमणार नाही. और प्रभू रामचंद्रांच्या हातून मरण पावचं म्हणजे सोपं आहे का? मृत्यू आहे माझा, आणि मृत्यू कुणाला वाटतं का माईबाप? आत्ता आपण मरावं कुणालाच वाटत नाही. मग रावणाने सांगितलं मारिशा जर तू माझं ऐकलं नाही तर 100 तुकडे करील. काय करील? 100 तुकडे करील. मग असं म्हटल्यानंतर मारिशाने विचार केलं, अरे रावणाच्या हातून 100 तुकडे करून मरण्यापेक्षा भगवंताचा एक बाण लागावा आणि मरावं, यासारखं दुसरं पुण्य नाही माईबाप, यासारखं दुसरं कर्म नाही माईबाप. मग हे कर्म भगवंताला सुद्धा चुकलं नाही, हे कर्म भगवंताला सुद्धा चुकलं नाही. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा चुकणार नाही. जीवनात आल्यानंतर कर्म असं करा की 4 लोकांनी नाव काढलं पाहिजे. काय काढलं पाहिजे? 4 लोकांनी नाव पाडलं पाहिजे. शिव्या नाही द्यायला पाहिजे बरं का, नाव काढलं पाहिजे. चांगला होता, जगासाठी परोपकार केले माईबाप. भगवंताला चुकलं का? नाही चुकलं. ज्या वेळेस भगवंतांनी राम अवतारामध्ये जन्म घेतला, कौशल्य आणि कैकेयी बरोबर भगवंता आई म्हणून राहिले, त्यानंतर ज्या वेळेस भगवंताने श्रीकृष्ण अवतार घेतला, श्रीकृष्ण अवतारामध्ये यशोदे मातेकडे भगवंत 14 वर्ष राहिले. आणि 14 वर्ष यशोदे मातेकडे राहिल्यानंतर देवकी आणि वासुदेवाला भगवंताने 14 वर्षानंतर कारागृहातून बाहेर काढलं. त्यावेळेस देवकी मातेने सांगितलं, अरे देवा तू तर स्वतः श्री विष्णूचा अवतार आहेस, भगवंताचा अवतार आहेस, तुला आम्हाला या कारागृहातून सोडायला वेळ लागला नसता. छोटासा खेळ होता तुझ्यासाठी, पण तरी सुद्धा तू 14 वर्ष मला ही पीडा भोगायला का लावलीस, कंसाच्या कारागृहात का ठेवलंस? त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं की देवकी माते, हा माझा नाही तर हा तुझ्या कर्माचा दोष आहे. कारण मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये तू कैकेयी होतीस आणि कैकेयी होऊन तू मला 14 वर्ष वनवासात पाठवलं, आणि ते वनवास म्हणून तू 14 वर्षात ह्या जन्मामध्ये कंसाच्या द्वारात आहेस, कंसाच्या बंधस्थळीमध्ये आहेस म्हणून. मग त्यावेळेस देवकी मातेने विचारलं मग यशोदा कोण होती? त्यावेळेस भगवंताने सांगितलं की अरे ती कौशल्या होती, जिने निरंपार प्रेम केलं माझ्यावर, निरंतर प्रेम केलं, आणि 14 वर्ष बालकाच्या दुःखामध्ये व्याकुळ होती, बालकाच्या काळजीने व्याकुळ होती, प्रेमापासून वंचित होती. म्हणून या जन्मामध्ये मी काय यशोदेजवळ 14 वर्ष राहिलो. मग विचार करा, भगवंताला सुद्धा कर्म चुकलं, भगवंतालाही कर्म चुकलं नाही. मग तुम्हा आम्हाला कर्म चुकेल का? म्हणून भगवंतानी जे मुख दिलंय त्याच्याने सुंदर असं भगवंताचं भजन करायचंय, जे हे करून भगवंत तुम्हाला प्रगटवल्ली इथे झाला पाहिजे, भगवंत प्रगट झाला